अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मंडळी बघा, आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात गणपती बाप्पा हे विराजमान झालेले आहेत। 7 सप्टेंबर शनिवार ज्या दिवशी गणेश चतुर्थी होती, या गणेश चतुर्थीपासून आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे। कुणाच्या घरामध्ये 1.5 दिवसांचे बाप्पा असतात, कुणाच्या घरामध्ये 5 दिवसांचे गणपती बाप्पा असतात, तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात आणि बऱ्याच मंडळांमध्ये 10 दिवसांचे गणपती बाप्पा असतात। गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणजे हा 10 दिवसांचा कालावधी आहे, हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। या 10 दिवसांत तुम्ही बाप्पांना प्रसन्न करणारे जेही उपाय करता त्या सगळ्या उपायांनी बाप्पा प्रसन्न होतात, आपल्या आयुष्यातील दुःख आणि संकटे दूर करतात आणि आपल्या मनात असणाऱ्या इच्छा पूर्ण करतात। वर्षातून हे जे भाद्रपद महिन्यात येणारे 10 दिवस आहेत, हे 10 दिवस फक्त आणि फक्त गणपती बाप्पांसाठी किंवा गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी समर्पित असतात। बघा, अत्यंत महत्त्वाचा हा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये तुम्ही ज्या सेवा आणि जे उपाय करताना हे अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे मानले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच 10 दिवसांत करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत या 10 दिवसात कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता। कुठल्याही, आज करा, उद्या करा, फक्त या 10 दिवसात तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय खास करून आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे। मुलांची चिडचिड कमी होण्यासाठी, मुलांचा हट्टीपणा कमी होण्यासाठी, मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे, जो हिरव्या मुगाचा उपाय आहे आणि हा उपाय आपल्याला याच 10 दिवसांच्या आत करायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ताई आमची मुलं बाहेर राहतात, आमची मुलं आउट ऑफ कंट्री आहेत, हॉस्टेलला राहतात, तर त्यांच्यासाठी आम्ही हा उपाय घरी बसून करू शकतो का? हो, तुम्ही तुमच्या मुलांसाठी, जी तुमची मुलं तुमच्या जवळ असतील, तुम्ही त्यांच्यासाठीही हा उपाय करू शकता आणि तुमची मुलं जर बाहेर राहणारी असतील तर त्यांच्यासाठीही हा उपाय करू शकतात। तुमची 1, 2, 3 जेवढी मुलं असतील तर प्रत्येकासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात तर तुम्हाला संध्याकाळी शक्यतो हा उपाय करायचा आहे। 1, 4, 5, 6 या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे। समजा हा उपाय तुम्ही 2 मुलांसाठी करताय, 3 मुलांसाठी करताय किंवा 1 मुलासाठी करताय, जेवढ्यांसाठी तुम्ही हा उपाय करत आहात त्यांच्यासाठी तुम्हाला हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे आहेत। हिरव्या रंगाच्या कापडाचा जो तुकडा असतो तो तुम्हाला घ्यायचा आहे। 2 मुलांसाठी घ्यायचे तर 2 कापड घ्या, 4 मुलांसाठी करताय 4 कापड घ्या, एका मुलासाठी करताय फक्त 1 कापड घेतलं तरीही चालेल। जे तुम्ही कापड घेतलेलं आहे त्या कापडाच्या वरती तुम्हाला 1 मूठभर हिरवे मूग ठेवायचे। दुसरं कापड घेतलं असेल त्याच्यावरती तुम्हाला 1 मूठभर हिरवे मूग घ्यायचे, बरोबर आपल्या मुठीमध्ये मावतील असे मूठभर तुम्हाला जे हिरवे मूग आहे ते त्या कापडांवरती ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, कापडाला एक गाठ मारायची आहे, त्याच कापडाची एक फिरून गाठ मारायची आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची। ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची, मनात इच्छा धरायची, जी इच्छा असेल ती गणपती बाप्पांना सांगायची। मुलांना यश मिळण्यासाठी असेल, प्रगती होण्यासाठी असेल, त्यांच्यामधील अवगुण नष्ट होण्यासाठी असेल, जे पण असेल ते गणपती बाप्पांना सांगायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे। तुम्ही संकटमोचन स्तोत्रही म्हणू शकतात, अथर्व शीर्षमही म्हणू शकतात किंवा तुम्ही गणपती बाप्पांचे जे अवतारणिका आहे तीही म्हणू शकतात। यातलं काही येत नसेल तुम्ही गणेश गायत्री जो मंत्र आहे तो देखील म्हटला तरीही चालेल किंवा फक्त ओम गण गणपते नमो नमः, ओम गण गणपते नमो नमः हा मंत्र म्हटला तरीही चालेल। ठीक आहे, मंत्र स्तोत्र म्हणून झाले की त्यानंतर ही पोटली जी आहे ही देवघरात जिथे गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा बाप्पांचा फोटो असेल, जे काही असेल बाप्पांच्या चरणांजवळ ही हिरव्या रंगाची पोटली ठेवून द्यायची। पुन्हा दुसरी हिरव्या रंगाची पोटली घ्यायची, जेवढ्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय केलाय दुसरी घ्यायची, सेम या पद्धतीने अभिमंत्रित करायची, तिथे ठेवायची। प्रत्येक पोटली ही सेपरेट अभिमंत्रित करायची आणि सेपरेट अभिमंत्रित करून ती देवघरात बाप्पांच्या चरणांना ठेवून द्यायची। आता एक रात्री 10-11 पर्यंत ह्या पोटल्या देवघरात गणपती बाप्पांच्या समोर ठेवून द्यायच्या। जेव्हा तुम्ही झोपायला जाल, तुमची मुलं झोपायला जातील
तेव्हा ह्या हिरव्या मुगाच्या पोटल्या तिथून उचलायच्या आणि मुलांच्या उशीखाली ठेवून द्यायच्या. तुमची मुलं हॉस्टेलला राहत असतील किंवा बाहेरगावी राहत असतील तर ही जी पोटली आहे ही तुम्हाला देवघरातच ठेवायची. लक्षात ठेवा, जर मुलं बाहेर राहत असतील तर देवघरातच ही पोटली ठेवायची आणि जर तुमची मुलं घरात असतील तर त्यांच्या उशीखाली जो त्यांचा बेड असतो तिथे तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे. त्यानंतर सकाळी म्हणजे रात्रभर आता तुम्ही मुलं तुमचं झोपणं जे काय असेल ते, त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही उठाल, सकाळी स्वच्छ स्नान करायचं, स्वच्छ सुंदर वस्त्र परिधान करायचे आणि आजूबाजूला कुठेही गणपती बाप्पांचं मंदिर असेल, मंडळातील गणपती असेल, शेजारच्या घरी गणपती बाप्पा असतील, जिथे कुठे गणपती बाप्पा असतील तर तिथे या हिरव्या रंगाच्या पोटल्या घेऊन जायचं. ठीक आहे. आणि तिथे गेल्यानंतर ह्या हिरव्या रंगाच्या पोटल्या खोलायच्या आणि त्यामध्ये असणारे जे हिरवे मूग आहेत हे आपल्या हाताच्या मुठीत घेऊन तिथे गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायचे. बाप्पांची जी मूर्ती असेल, नारळ वगैरे पुढे ठेवलेला असेल, फळं वगैरे असेल, तुम्ही तिथे अर्पण केले तरीही चालतील. अर्पण करत असताना पुन्हा एकदा तुमच्या मनामध्ये असणाऱ्या इच्छा व्यक्त करायच्या. बघा, हिरवे मूग जे आहेत हे बुधग्रहाशी निगडीत आहेत, ज्यामुळे बुधग्रह मजबूत होतो आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचं दैवत आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसाठी या हिरव्या मुगाचा उपाय कराल, मुलांमधील बुधग्रह हा मजबूत होईल, मुलांची बौद्धिक क्षमता विकसित होईल, मुलांमध्ये अडीअडचणी असेल तर त्या नष्ट होतील आणि तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. कामातील अडथळे दूर करण्यासाठी, मुलांच्या आयुष्याचं कल्याण होण्यासाठी हा वर्षातून फक्त एकदाच उपाय करता येतो. त्यामुळे सगळ्यांना सांगेल, कुणीही चुकवू नका, प्रयत्न करा आवर्जून, पण हा उपाय नक्की करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन आणि सुंदर छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. ज्यांना मासिक धर्म किंवा सुतक काळ असेल त्यांनी हा उपाय करू नये. समजा तुमच्या आजूबाजूला कोणी शेजारी पाजारी असतील तर तुम्ही त्यांच्याकडून जर हा उपाय करून घेऊ इच्छित असाल तर तुम्ही घेतला तरीही चालेल.